मी डॉक्टर अशोक अगरवाल, जनरल सर्जन, and I practice as a gastro surgeon, laparoscopic and anorectal surgeon. मी डॉक्टर सुनील अगरवाल, हार्ट स्पेशलिस्ट. हे टॅबलेट आणि हे जे ट्रीटमेंट आम्ही जनरेट केलं नाही आहे. दिस इज अ नोन ट्रीटमेंट आणि सर्व हॉस्पिटलमध्ये हे ट्रीटमेंट आहे. एक कार्डियक किट या विषयावरती खूप महत्त्वाच्या विषयावरती मी आपल्यासमोर बोलत आहे. हार्ट अटॅक आता हा वयस्कर लोकांपर्यंत सीमित न राहता तरुण लोकही या हार्ट अटॅकला बळी पडत आहेत आणि ब्लड प्रेशर डायबिटीज नसताना सुद्धा हा हार्ट अटॅक आता खूप कॉमन झालेला आहे. ही कार्डियक किट कधी वापरायची, कशी त्याचं काय लक्षणं असतात, कधी हे आपण वापरू शकतो त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये थोडं बोलणार आहात. श्वास घ्यायला दम लागतो, श्वास घेताना नाही येत, हे सगळे लक्षणं हार्ट अटॅकची आहे. आणि वरून जर त्यांना डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आहे तर 100% हा हार्ट अटॅकच. तर असे लक्षणं घेऊन ज्यावेळेस रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतो तर त्यावेळेस जी औषधं, प्रथम औषधं जी आम्ही देतो ती सगळी ती औषधं आपण या किटमध्ये समावेश केलं आहे. तर हार्ट अटॅकचा पहिला 1 ते 3 तास हा गोल्डन पिरियड म्हटला जातो. तर ह्या गोल्डन पिरियडमध्ये जर हे औषधं देण्यात आली तर नक्कीच हार्ट अटॅकमुळं होणारा मृत्यू दर तो हमखास कमी होणार, सुखरूपपणे हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकतो. जी औषधं त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटणार ती औषधं त्यांनी या किटमधले त्यांच्या घरीच असली, पहिल्या 15 मिनिटात, 10 मिनिटात, 1 तासात जर हे औषध घेतली तर खूप खूप चांगला रिझल्ट येतो. आणि पुढील उपचारासाठी ज्यावेळेस तो हॉस्पिटलमध्ये येतो बऱ्याच वेळा ही जी ट्रीटमेंट आहे ती बरेच वेळा फायनल ट्रीटमेंट पण ठरते. सर आता ह्याच्यात जे मी आता सांगितलं ना की हे औषधं किती उपयोगी आहेत हे आपण हिंदीमध्ये लिहिलेलं आहे आणि इकडे इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे. आणि इंग्लिश ह्याच्यात आपण लिहिलं की काय काय औषधं ह्याच्यात आहेत. ह्याच्यात टोटल 5 गोळ्या आहेत, एक अँटासिड आणि एक आपली अँटीप्लेटलेट. अँटीप्लेटलेटमध्ये क्लॉपेज 75 mgच्या 4 गोळ्या आणि इकोस्प्रिन 150 मिलीग्रामच्या 2 गोळ्या आणि एक आपली अँटासिड, पेंटाप्राझोल प्लस डोमपेरेडॉल किंवा रॅबिप्राझोल प्लस डोमपेरेडॉल. त्याच्यात आपण काय केलं, इकोस्प्रिन आणि क्लोपेज ह्याचं कॉम्बिनेशन केलं आपण. म्हणजे पेशंटला 7 गोळ्या घेण्यापेक्षा आपण आता ह्या 4 आणि ही एक टॅबलेट 5. आणि ज्या वेळेस त्या रुग्णाला त्रास होईल आणि त्यांना डाऊट असेल की बाबा ऑनलाईन कॉन्टॅक्ट करायचं तर ऑनलाईनची सेवा पण आम्ही दिलेली आहे. 24/7 हे नंबर आमचे जे आहेत ते चालू राहणार आणि आमचे ICUचे इंटेन्सिव्हिस्ट ते रुग्णासोबत संपर्क करणार. ॲक्च्युली आता ह्याची प्राईस तशी आपण आता जे काय हे 25 रुपये आहे, 25 रुपीज. पण आम्ही लॉयन्स क्लबच्या मार्फत आणि अगरवाल समाज फेडरेशनच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांना हे फ्री ऑफ कॉस्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हार्ट अटॅकचे जे सिम्पटम्स आहे ते आपल्याला असं की एकदम छातीमध्ये खूप टाईटनेस होणे आणि खूप जोरात दुखणे, त्याच्याबरोबर घाम येणे आणि कधी कधी जे पेन आहे दॅट विल रिलेट टू द लेफ्ट आर्म. पण हे दरवेळी सर्व टिपिकल पेन असणार. डायबिटीज पेशंटमध्ये पेनपेक्षा जास्त दम लागतो पेशंटला. जे आपले नर्व्ज असतात ते ब्लड होतात, त्यामुळं डायबिटीज पेशंटला पेनपेक्षा जास्त दम लागणार, अचानक दम लागणे हा पण एक सिम्पटम आहे. आपल्या आयुष्यामध्ये असं कधी आपल्याला असं छातीमध्ये असं दुखलं नाही, वेगळ्याच प्रकारचं दुखणं झालेलं आहे आणि ते एकदमच आपल्याला खूप कुणीतरी पाठीमध्ये असं चाकू मारलं आहे असं पण पेन असू शकतं ते. आणि असे पेन झाल्यानंतर आपल्याला असं, आणि समजा पेशंटचं वय तर आजकाल जास्त काही राहिलं नाही आहे, पण तरी पण 35-40 वयाच्या लोकांच्या वर समजा असं झालं तर समजायचं का हा एक अटॅक असू शकतो. अशा पेशंटला आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर पहिल्या पोस्टात ज्या गोळ्या आपण देतो पेशंटला
ते अँटीप्लेटलेट, इकोस्प्रिन आणि क्लोपिडोग्रिल हे ड्रग्ज असतात. तर जितक्या लवकर हे ड्रग्ज आपण देतो तेवढंच जे अटॅकचा इफेक्ट आहे ते कमी होतो. म्हणजे हे अँटीप्लेटलेट म्हणजे काय, जे पांढरे पेशी असतात रक्तामध्ये ते जमा होतात, त्यांनी क्लॉट तयार होतो आणि ते क्लॉट तयार होऊन पूर्ण नळी हृदयाची नळी जी असते ते बंद होते 100% आणि हृदयाचा रक्तप्रवाह कमी होतो. तर ह्या टॅबलेटनी ते ॲग्रिगेशन जे असतात प्लेटलेट फॉर्मेशन ते थोडंसं रिलीज होतात आणि थोडासा रक्त पुरवठा सुरू होऊ शकतो. तर आपण हॉस्पिटलमध्ये पोचताच हे 5 टॅबलेट आपण आधी पेशंटला देतो. समजा हे टॅबलेट जितक्या लवकर मिळतात तेवढं पेशंटचा फायदा होतो. म्हणून आपण समजा घरामध्ये जे टॅबलेट ठेवले आणि आपण घेतले आणि त्यानंतर समजा हॉस्पिटल अर्धा तासाचं आहे तर ते इफेक्ट सुरू होईल. समजा अटॅक नसेल तरी पण ह्या गोळी घेतल्यानंतर त्याचा काही साईड इफेक्ट नाही. दॅट इज द मेन थिंग. आणि हे थोडं ॲसिडिटी होऊ शकते तर त्याच्याबरोबर आपण एक अँटॅसिड पण या पॅकेटमध्ये ठेवलेली आहे. एका वेळेस सर्व गोळ्या नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या गोळ्या इज द ड्रग ऑफ चॉईस. हे आपण देणारच आहे पेशंटला हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर. त्यानंतर पुढचं इंजेक्शन वगैरे चालू होणार. तयार करण्याचं पर्पज काय आहे की बाबा आता जर मी प्रवासात आहे आणि समोरच्या व्यक्तींना मी बघतोय की बाबा त्यांना असे सिम्पटम्स आहेत आणि हार्ट अटॅक आहे आणि ज्यावेळेस मी त्या पेशंटला ऑफर करणार, त्या पर्सनला ऑफर करणार, तर ही विल आस्क मी की बाबा आपण डॉक्टर आहात का. आणि जर आपण सांगितलं नाही बाबा मी डॉक्टर नाही आहे तर ही विल डाऊट की बाबा हे गोळ्या घ्यायचं का नाही. त्यामुळं मी इकडं फोन नंबर 24 आवर्स अवेलेबिलिटी आणि कोण रिकमेंड केलं, डॉक्टर सुनील जे आहेत आपले पुण्याचे लिडिंग कार्डिओलॉजिस्ट आहेत. तंबाखूखाणे, स्मोकिंग हे मोस्टली कारण माहिती आहे, पण आता अजून रिसर्च चालूच आहे. आता 20 वर्षाच्या मुलांना 25 वर्षाच्या लोकांना अटैक येतो, त्याचं काय कारण आहे. क्लासिकल चेस्ट पेन नहीं होगा तो वो गैस, कभी कभी पेशेंट बोलता है गैस हो गया, वो भी एक हार्ट का तकलीफ हो सकता है. तो उसमें जैसे हमने बताया है कि हमको अगर कुछ अलग तरह का कुछ महसूस हो रहा है, कुछ कभी पहले हुआ नहीं है, अब नया कुछ महसूस हो रहा है, तो आप सेफली ये ड्रग ले सकते हैं. कि भाई एसिडिटी है और वो डायबिटीज़ के वजह से दर्द ज़्यादा नहीं होता, तो दे थिंक कि इट इज़ कॉमन, इज नॉट न्यू, समथिंग न्यू. और इस वजह से वो काफ़ी डिले हो जाता है उन लोगों को हॉस्पिटल में आना. तो एसिडिटी का जो पेन है, जो अपना उससे थोड़ा सा ये अलग लगेगा, उसके टाइटनेस, ब्रीदिंग में प्रॉब्लम, तो वो थोड़ा सा समझ के लेना चाहिए. तो इसलिए अगर एसिडिटी का दर्द है और फिर भी ये अगर दवा ले ली तो इसका कोई साइड इफेक्ट नहीं है. अभी वो हॉस्पिटल से एम्बुलेंस आएगा है ना, इट विल टेक लॉन्ग टाइम, बट वी विल सजेस्ट कि अगर कोई पेशेंट अगर अभी दूर है तो वी विल सजेस्ट दैट पर्सन टू गो इन नियर बाय हॉस्पिटल. म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा बंद, रक्तवाहिनी जे हृदयाला रक्त देते तर ती बंद होते. तर ती बंद झाल्यानंतर ही औषध घेतली की तो जो दरवाजा आहे, तो जो ब्लॉक आहे, रक्त पातळ झालं, इमिजिएटली त्या दरवाजेला धक्का मारून ते ओपन करतो. जेवढ्या लेट आपण ही गोळी घेणार तेवढा तो दरवाजा भक्कम होतो आणि स्ट्रॉंग होतो. तर त्या दरवाजाला उघडण्याची ताकद जास्त लागणार आणि इनिशियल स्टेजमध्ये लगेच सिम्पटम्स ओळखतात. लगेच ही जर टॅबलेट घेतली की तो दरवाजा थोडा फ्लिमची असतो, तो दरवाजा इमिजिएटली तो तोडू शकतो.